विधान परिषदेच्या 11 जागांचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. पण या सर्व घडामोडींमध्ये नाशिक विधान परिषदेची जी जागा होती, त्याचा तिढा सुरुवातीला सुटत नव्हता. नंतर तो तिढा सुटला असं सांगितलं गेलं. कारण नरेंद्र दराडे होते महायुतीकडून उमेदवार शिवसेनेचे. दुसऱ्या बाजूला गोकुळ गित्ते होते. गोकुळ गित्ते नॉट रिचेबल झाले. हे सगळं राजकारण आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पण जो निकाल आला, तो निकाल अत्यंत धक्कादायक होता. निकाल असा होता, की नरेंद्र दराडेंचा पराभव झाला. आता या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात घ्या, की जेव्हा राजकारण घडत असतं, एक उमेदवार अपक्ष उमेदवारी दाखल करतो आणि या सगळ्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराकडे संख्याबळ होतं. आकड्याचा जर आपण विचार केला तर 605 एवढं मतदान झालेलं होतं. 605 पैकी 303 मतदान ज्याला मिळेल तो निवडून येईल. साधं सरळ गणित होतं. त्यामध्ये गोकुळ गित्तेंना 357 मतं मिळाली. म्हणजे 54 मतं जास्तीची मिळाली. आता हा आकडा एकंदर समजून घेतला तर याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ही म्हणजे पराभव जेव्हा एखाद्या उमेदवाराचा होत असतो, तेव्हा तो पराभव विरोधकांच्या ताकदीमुळे होतो, की घरातील नाराजीमुळे होतो, या गोष्टीचं इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने. गोकुळ गित्तेंचा जो विजय झालेला आहे, त्यापेक्षा नरेंद्र दराडेंचा जो पराभव झाला आहे, त्याची जास्त मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. हे सर्व प्रकरण काय आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, की आता गोकुळ गित्ते हे नाव काय आजकाल चर्चेत आलेलं आहे का? तर अजिबातच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. पिंपळगाव बाजार समितीवर 2 वेळा त्यांनी संचालक म्हणून देखील काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेश गित्ते त्यांचा भाऊ आहे. गणेश गित्ते आणि गोकुळ गित्ते या दोघांनी मिळून नरेंद्र दराडेंचा गेम केला, अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही चर्चा सुरू असण्यामागे कारण असं आहे, की दोघांनीही अर्ज भरला होता. एकाने अर्ज मागे घेतला, दुसरा अपक्ष होता आणि तो बोलला, की मी प्रचार थांबवतोय. गिरीश महाजनांनी मध्यस्थी केली, बरेच लोक आले आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. अखेर त्यांनी फॉर्म मागे घेतला नाही, पण मी प्रचार थांबवतोय असं केलं. पण आपली मॅनेजमेंट जी आहे ती बॅक ऑफ द स्टेज कुठेतरी काम करत होती आणि त्या मॅनेजमेंटनी काम केलं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, की विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश गित्तेंनी त्यांचं संपूर्ण जे निवडणूक कॅम्पेन आहे, म्हणजे नियोजन आणि कॅम्पेनिंगची जी गोष्ट आहे, गोकुळ गित्ते यांनी सांभाळलं होतं गणेश गित्तेंचं. ही गोष्ट मुख्यतः आपल्याला अधोरेखित करावी लागेल. म्हणजेच पडद्यामागून जी रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे किंवा पडद्यामागून जी रणनीती आखली जाते, त्याचा अनुभव त्यांना यापूर्वीपासून होता. म्हणून या दोघा भावांनी मिळून कुठेतरी नरेंद्र दराडेंचा गेम केला आणि महायुतीत अशा पद्धतीने जो निकाल आहे तो अनपेक्षित असा निकाल आलेला आहे. खऱ्या अर्थाने संख्याबळ असताना देखील विरोधात निकाल आलेला आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे, की आता गोकुळ गित्ते निवडून आलेले आहेत आणि ते शिवसेनेतच येणार आहेत अशा पद्धतीची चर्चा सुरू. एकनाथ शिंदेंनी त्यांना बोलवलं, प्रायव्हेट विमान पाठवलं वगैरे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. पण या सर्व घडामोडींमध्ये काय अपडेट येते, काय होतं आणि एकंदरीत आतापर्यंत काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचे आम्ही वेळोवेळी तुम्हाला अपडेट दिलेले आहेत. यापुढेही आम्ही देत राहू.